2026 हे वर्ष कसं जाणार हे मला एका हप्त्यातच कळालेलं आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीच्या 10 दिवसाच्या अगोदर मी आजारी एवढी पडले ना की डायरेक्टली मला ॲडमिटच व्हावं लागलं. आणि कालचा ब्लॉग कशामुळे टाकला नाही, कारण मी हॉस्पिटलमध्ये होते, त्याच्यामुळं खूपच तब्येत वगैरे डाऊन होती, म्हणूनच मी ब्लॉग वगैरे टाकला नाही. आणि आज घरी आले, थोडासा आवाज वगैरे माझा बरा झालेला आहे आणि आता माझी तब्येत जरा ठीक आहे, तर म्हणलं काम आवरून घ्यावं. तर काय हो, दुखत जरी असलं तरी काम तर आवरावंच लागणार आहेत. आणि मला हेच कळत नाही की मुली असं कसंच बोलू शकतात की माझा नवरा माझ्या सासूसारखा वागतो, नंदासारखा वागतो. पण आज मी तुम्हाला सांगते की माझा नवरा माझ्या आईसारखा वागतो. कारण एवढं मी आजारी होते, तब्येत एवढी खराब होती, तरी माझ्या नवऱ्याने मला थोडं सुद्धा काम वगैरे काही करून दिलेलं नव्हतं. जेवण वगैरे स्वतः त्यांनी बनवलं. आणि काल तर सकाळ सकाळी त्यांना कामावरती जायचं होतं, त्यांनी स्वतः चहा बनवला, माझ्यासाठी सुद्धा बनवला, आंघोळ वगैरे करून त्यांचं आवरून ते करून नाश्ता बनवून मला सुद्धा नाश्ता बनवून ठेवला. आणि जाताना मला म्हणले जेवण वगैरे कर, काही जास्त झालं तर मला फोन वगैरे लावून सांग. असा नवरा भेटायला नशीब लागतं माहितीये तुम्हाला. आणि मी खरंच खूप नशिबान आहे की कारण मला असा नवरा भेटलेला आहे. कामं करताना एवढं रडायला येत होतं ना, कारण करण्याची इच्छाच नव्हती. लग्नाच्या अगोदर आईकडे होते तेव्हा जोपर्यंत मी बरोबर ठीक होत नाही तोपर्यंत मी एका सुद्धा कामाला हात लावत नव्हते. आणि आज बघा थोडीशी तब्येत बरी झाली की सगळे कामं वगैरे आवरायला लागायला लागले. तर काय करणार ना, लग्न झाल्याच्या नंतर काहीच खरं नाही हो मुलींचं. नवरा किती जरी प्रेम करणारा असला ना तरी सुद्धा कामात तर करावंच लागतात मुलींना. जाऊ द्या असो. आणि भांडे वगैरे सगळे रॅकला लावून घेतले. थंड एवढं पाणी होतं की भांडे सुद्धा घासण्याची इच्छा होत नव्हती, पण तरी सुद्धा भांडे वगैरे लागले घासायला. म्हणलं अगोदर रॅकला भांडी सगळे लावून घेतले पाहिजेत. आणि काल माझ्याकडून डोकं वगैरे शेकवताना ओवा थोडासा सांडलेला होता आणि तोच मी साफ करायला घेतले. रात्री तर मला काही दिसलाच नाही आणि बघितला सकाळी तर खूपच ओवा सांडलेला होता. हे बघू शकताय तुम्ही, इतका ओवा माझ्याकडून सांडलेला होता. चला म्हणलं जाऊ द्या. आणि लागले मग पटपट झाडून वगैरे काढायला. आणि एवढा कंटाळा आलता ना, म्हणलं की इच्छा तर नव्हती, थोडी सुद्धा इच्छा नव्हती हे सगळे कामं आवरायची. पण तो पसारा ठेवून झोपण्याची इच्छा तर थोडी सुद्धा व्हायना. मग काय झाडून वगैरे काढून लागले भांडे घासायला. आणि एवढं थंड पाणी होतं काही सांगायचंच नव्हतं, हातच बुडू वाटत नव्हता त्याच्यामध्ये. आणि आत्ता चला ठीक आहे, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय बाय मंडळी. लाईक सबस्क्राईब नक्की करा.